हॅलो नमस्कार सगळ्यांना। तर स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये सुप्रिया शिंदे ब्लॉग्समध्ये। तर मैत्रिणींनो, आज जास्त वेळ न घालता लगेच मी आजचा विषय तुम्हाला सांगणार आहे। तर आजचा विषय असा आहे की आपल्या घरामध्ये काही अशा गोष्टी असतात की आपलं त्याच्याकडे लक्ष जात नाही, पण त्याच घरातल्या सगळ्यात महत्त्वाच्या गोष्टी असतात की जे आपण क्लीन करायचं राहून जातं किंवा अस्वच्छता वाढते। तर अशा कुठल्या गोष्टी आहेत ज्या की आपण नेहमी स्वच्छ केल्या पाहिजे, जेणेकरून आपल्या घरामध्ये पॉझिटिव्ह वाईब आल्या पाहिजे। तर ह्या कोणत्या गोष्टी आहेत आणि मी का त्या क्लीन करते, तर विस्तारमध्ये मी व्हिडिओ पुढे बनवलेला आहे। तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि माझ्या चॅनलवर नवीन असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब, लाईक आणि शेअर करा। सगळ्यात महत्त्वाची आणि सगळ्यात पहिली गोष्ट आपली एंट्रन्स। जी आपली एंट्रन्स असते ती नेहमी क्लीन ठेवायची, म्हणजे आपले मेन दार किंवा आपले मेन गेट जे असते ते नेहमी क्लीन आणि स्वच्छ ठेवण्याचा प्रयत्न करायचा। तर रोज होत असेल तर रोज, नाही तर आठवड्यातून एकदा किंवा 2 दिवसाला एकदा तुम्ही असं आपण क्लीन ठेवतो तेवढी आपल्या घरामध्ये स्वच्छता राहते आणि घरातलं वातावरण मस्त खेळतं आणि प्रसन्न राहतं। एंट्रन्स जर क्लीन असेल तर आपल्या घरामध्ये फक्त पॉझिटिव्ह वाईब येणार, निगेटिव्हिटी घरामध्ये अजिबात नाही येणार आहे। मग अशा प्रकारे तुम्ही पण दरवाजे आणि गेट स्वच्छ ठेवण्याचा प्रयत्न करा आणि बघा किती चकचकीत दिसते। आता पुढची महत्त्वाची गोष्ट अशी की दाराच्या समोर कधीही अशा चपलांचा डोंगर किंवा उलट्या पालत्या चपला अजिबात ठेवायच्या नाही। हे दारिद्र्याचं लक्षण आहे। तर कधी पण चप्पल स्टँडचा उपयोग करा किंवा माझ्यासारखा असं तुम्ही कोणत्याही प्रकारचा जुगाड करू शकतात। तर आणखी एक महत्त्वाची पुढची गोष्ट अशी, शक्यतो कचरा असू नये। मी इकडे कचरा झाडून घेतलेला आहे आणि इकडे आता स्वच्छ दार ही ठरलेली माझी दुपारची कामे आहेत। जर मला वेळ मिळाला तर सकाळी तर मी करतच असते, पण शक्यतो दुपारी करण्याचा प्रयत्न करत असते। दारामध्ये तुळशीचं रोप असणं सगळ्यात छान आणि उत्कृष्ट गोष्ट आहे, हे सगळ्यांनाच माहिती। पण त्याच्याबरोबर अशी सुकलेली झाडं असतील तर ती काढून टाका, नाहीतर त्यांना खतपाणी देऊन मस्त हिरवगार करण्याचा प्रयत्न करा। तसेच झाडांना वाळलेलं ठेवू नका, मस्तपैकी तुम्ही झाडांना पाणी आणि खत देत राहा, म्हणजे अतिशय छान आणि आपल्याला स्वच्छ हवा मिळेल। झाडं वाळलेली असतील तर काढून टाकायचा प्रयत्न करा। नंतरची महत्त्वाची गोष्ट अशी की घरामध्ये जाळे जळमटं झाले असतील तर ते लगेचच्या लगे काढण्याचा प्रयत्न करा। एक दिवस लांबणीवर गेलं की ते जाळे जळमता तसेच वाढत जातात। त्याच्या पुढची महत्त्वाची गोष्ट अशी की तुमचं बेडरूम नेहमी क्लीन ठेवा। असं पूर्ण अस्ताव्यस्त ठेवत नका जाऊ, कारण हे दारिद्र्याचं लक्षण आहे आणि घरामध्ये निगेटिव्हिटी पसरते आणि किती घाणेरडं वाटतं की आपल्या बेडरूममध्ये सगळं पलंगावर सगळं अंथरुणं वगैरे पसरून राहिलेली आहेत। कधी पण बेडरूमसारखी जागा क्लीन करण्याचा प्रयत्न करत राहा। आणि आता सगळ्यात महत्त्वाची आणि सगळ्यात लास्टची गोष्ट अशी की आपल्या घरातले जे स्टाईल किंवा आपले जे खालच्या फरशा असतात ते नेहमी क्लीन ठेवायचा प्रयत्न करा। हायजीनच्या दृष्टीनं पण खूप छान आहे आणि शक्य झालं तर फिनेलबरोबर त्या फरशी पुसायच्या पाण्यामध्ये थोडा मीठ टाकण्याचा प्रयत्न करा। तर मैत्रिणींनो, आजच्या व्हिडिओमधल्या जर गोष्टी तुम्हाला आवडल्या असेल किंवा त्या गोष्टी कुठपर्यंत तुम्हाला योग्य वाटतात हे कमेंट करून सांगायला विसरू नका। आणि माझ्या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब, लाईक आणि शेअर करायला विसरू